कुणीच आयुष्यात नसेल तर स्वतःच्या सोबतीचा आनंद घ्या. मानव हा जन्मतःच सामाजिक प्राणी आहे. जीवनात एक आवश्यक पैलू म्हणून संबंध आणि सहवास शोधतो. तथापि प्रत्येक जण त्याच्या जीवनात विस्तृत सामाजिक वर्तुळ किंवा जवळचे नातेसंबंध ठेवण्यासाठी पुरेसे भाग्यवान नाही. जे इतरांच्या सतत उपस्थितीशिवाय स्वतःला शोधतात, त्यांच्यासाठी एकटेपणाची निरोगी स्वीकृती जोपासणे आणि त्यातून प्रदान केलेल्या आत्मशोधाची अविश्वसनीय क्षमता शोधणे आवश्यक आहे. हा लेख स्वतःच्या सहवासाचा आनंद घेण्याच्या, वैयक्तिक वाढीच्या संधी, वर्धित आत्मपरीक्षण आणि एकटेपणाला आलिंगन दिल्याने उद्भवू शकणाऱ्या आत्मसन्मान वाढवण्याच्या मानसिक फायद्याचा शोध घेतो. एकटेपणा समजून घेणे. लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध एकटेपणा हा एकाकीपणाचा समानार्थ नाही. एकटे वेळ घालवणे आणि एकटेपणा जाणवणे यात फरक करणे महत्त्वाचे आहे. एकटेपणा ही स्वतःच्या उपस्थितीत समाधानी आणि आरामदायक वाटत असताना एकटे राहण्याची जाणीवपूर्वक निवड आहे. एकटेपणाला नकारात्मक स्थिती समजण्यापासून आपली मानसिकता बदलून आपण त्याचे सकारात्मक परिणाम शोधू शकतो आणि त्याच्या सामर्थ्याचा उपयोग करू शकतो. आत्मचिंतन आणि आत्मनिरीक्षण. जेव्हा आपण एकटे वेळ घालवण्याचा निर्णय घेतो तेव्हा आपण आत्मचिंतन आणि आत्मनिरीक्षण करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करतो. विचलित न होता किंवा बाह्य प्रभावांशिवाय आपण आपले विचार, भावना आणि इच्छा यांची सखोल माहिती मिळवू शकतो. एकांत हे अखंड आत्मनिरीक्षण करण्याची संधी देते, ज्यामुळे आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वातील लपलेले पैलू उलगडून दाखवता येतात. वैयक्तिक मूल्ये उघड होतात आणि पूर्वकल्पना किंवा वृत्तींवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. जर्नलिंग, ध्यानधारणा किंवा चिंतनशील यांसारख्या गोष्टींमध्ये गुंतणे ही प्रक्रिया आणखी वाढवू शकते, स्वतःची वाढ आणि आत्मशोध वाढवू शकते. आत्मकरुणा जोपासणे. बाह्य प्रामाणिकरणाच्या अनुपस्थितीत एकटेपणा स्वीकारणे आपल्याला अंतर्मुख होण्यास आणि आत्मकरुणा विकसित करण्यास प्रोत्साहित करते. आपल्या स्वतःच्या सहवासाचा आनंद घेऊन आपण स्वतःला पूर्णपणे स्वीकारण्यास शिकतो. आपले दोष आणि असुरक्षिततेसह आत्मकरुणा आपल्याला दयाळूपणा, समजूतदारपणा आणि सहानुभूतीने स्वतःकडे पाहण्यास अनुमती देते, ज्यामुळे आपला आत्मसन्मान आणि एकूणच कल्याण वाढते. ही प्रक्रिया भावनिक लवचिकतेचे समर्थन करते आणि प्रतिकूलतेचा सामना करताना किंवा अलगावच्या भावनांना तोंड देत असताना आम्हाला मौल्यवान रणनीतीसह सुसज्ज करते. सर्जनशीलता आणि वैयक्तिक वाढ वाढवणे. सर्जनशीलता आणि वैयक्तिक वाढीसाठी एकटेपणा एक अनुकूल वातावरण प्रदान करतो. जेव्हा आपण एकटे वेळ स्वीकारतो तेव्हा आपल्याला आपल्या आवडी शोधण्याचे, छंद जोपासण्याचे आणि आपल्या बौद्धिक कुतूहलाला चालना देणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतण्याचे स्वातंत्र्य असते. हे आपल्याला आपल्या जन्मजात सर्जनशीलतेचा वापर करण्यास प्रोत्साहित करते. आपल्याला नवीन कल्पनांचा विचार करण्यास, अद्वितीय दृष्टिकोन विकसित करण्यास आणि बाह्य दबाव किंवा विचलनाशिवाय नवीन शोधण्यास सक्षम करते. हे स्वनिर्देशित अन्वेषण वैयक्तिक वाढीस चालना देते, ज्यामुळे आपल्याला मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिकरित्या भरभराट होऊ शकते. वैयक्तिक ध्येयांचा पाठपुरावा करणे. इतरांवर प्रभाव किंवा अवलंबून न राहता एकटेपणा व्यक्तींना वैयक्तिक उद्दिष्टे आणि आकांक्षांवर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करतो. एखाद्याच्या शिक्षणात प्रगती करणे असो, एखादा नवीन उपक्रम सुरू करणे असो किंवा एखाद्या आवडीचे अनुसरण करणे असो, वैयक्तिक प्रयत्नांकडे अविभाज्य लक्ष आणि ऊर्जा समर्पित करण्याचे स्वातंत्र्य असल्यास वैयक्तिक विकासात लक्षणीय गती मिळू शकते. एकटेपणा आत्मप्रेरणा प्रोत्साहित करते आणि हेतूची भावना निर्माण करते. व्यक्तींना त्यांच्या आकांक्षा साध्य करण्यासाठी आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करण्यासाठी प्रेरित करते. सहवासाचा अभाव सुरुवातीला त्रासदायक वाटत असला तरी स्वतःच्या सहवासाचा स्वीकार केल्याने खूप मानसिक फायदे होतात. एकटेपणाबद्दल सकारात्मक विचारसरणी विकसित करून व्यक्ती स्वतःचा शोध, वैयक्तिक वाढ, वर्धित आत्मनिरीक्षण आणि वाढीव आत्मसन्मानाची प्रगल्भ क्षमता अनलॉक करू शकतात. एकटेपणाचा स्वीकार केल्याने व्यक्तींना अलिप्ततेच्या क्षणांसाठी मौल्यवान मुकाबला करण्याची यंत्रणा सुसज्ज होत नाही, तर त्यांच्या आवडी, सर्जनशीलता आणि वैयक्तिक उद्दिष्टांचा शोध घेण्यासही अनुमती मिळते. म्हणून
जर तुमच्या आयुष्यात कोणी नसेल तर तुमच्या स्वतःच्या सहवासाचा आनंद लुटण्याच्या संधीचा आनंद घ्या, कारण ते खरोखरच स्वतःबद्दलची सखोल समज आणि प्रशंसा करू शकते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सुंदर विचारांची शिदुरे ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.